तर मंडळी आज चालवत आपण आंब्याना। तुम्हाला माहीतच आहे की सध्या आंब्यांचा सीझन चालू आहे आणि आमच्याकडे असे भरपूर प्रमाणात दरवर्षी आंबे भेटतात आणि खूप अशी लोक म्हणजे नात्यातली किंवा मित्रमैत्रिणी अशा खूप जण येऊन आंबे घेऊन जातात। कारण आमच्याकडे आंब्यांचा सीझन म्हटल्यानंतर भरपूरच आंबे असतात। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आणि अशाच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। वातावरण बघा मित्रांनो कसं एकदम निसर्गरम्य वातावरण आहे। जाम मलंद्र याच्यावर पिकलं नाही ना अजून, पिकलं आहे का? खरं तर मंडळी आपल्याला अजून माहीत नाही की आंबा नक्की कुठला पिकायला लागले, पण आपण आज शोध लावणार आहोत की नक्की कुठला आंबा पिकलाय। तर शोध लावण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे पहिल्या आंब्यावर आंबे आलेत का बघायचे। आंबे आलेत असं समजलं की खाली जायचं। खाली गेल्यानंतर जर एखादा आंबा असा खारू किंवा पक्ष्यांनी खाल्लेला पडलेला असेल तर समजून जाईल की आंबा पिकायला लागले। तर बघूयात आपण, आंब्यावर आंबे तर दिसतात मित्रांनो, तर बघूयात। पक्ष्यांनी किंवा खार असते झाडावर, खारू ते आपण बोलतो, तिने खाऊन टाकलेले असतात। असेच आहे, हे बघा बाट आहे, बाटे पडले म्हणजे समजून जायचं की आंबा पिकायला लागल्या। तर बघूयात राऊंड मारू। आंब्यांचं सीझन म्हटलं बघ, हे म्हणजे मुंगलं फिक्स असतात आंब्यांच्या वेळेला। बघू शकता मित्रांनो किती चपल आहेत ते, आणि नॉर्मल त्यांच्या बाजूला जरी पाय ठेवला आपण तर त्या अंगावर लगेच धावत येतात आणि चावतात पण। यांना आमच्याकडे स्पेशली नाव आहे डिंगलं बोलतात। खाली टाकलेला आहे आंबा तर पिकलेला आहे, कन्फर्म आहे। खरं म्हणजे मित्रांनो आपला टायमिंग चुकलेला आहे, कारण आता संध्याकाळची वेळ आहे ना, त्याच्यामुळे कशी लोक चालू झालीत, आता कोण ना कोण फिरून जातो, त्याच्यामुळं आंबा मुश्किल जातील भेटायला। आणि महत्त्वाचं म्हणजे यावर्षी 100तून 10 आंबे आले असतील तर ठीक, कारण यावर्षी आंब्यांचा सीझन खूपच कमी आहे। कसलं पीक काय पहिलीच बोणी झाली आपल्याला की बघू, पहिलीच बोणी झाली। मागच्या वर्षी जाम आंबा आला, तरी यावर्षी काय आंबेच नाही, कमी भेटायचं काय, एकाच आंबा खाली 50-60 भेटायचं आंबा खाली। पीक काय साईज बारके रे यावर्षी, नाही यावर्षी बारका वाटतं ना आंबा, मागच्या वर्षी मोठं होतं आंबाचं आंबा। हा घे, आहे तसं चांगलाच पण जरा खराब वाटते, त्याच्यामुळे आपण काय ह्याला घेत नाहीत मित्रांनो, फेकून देत। तो एक आहे बघ खाली तिकडं बघ, चिक्या दिवसभर आंबा खाते, लय हापूट गिरी चिक्याची। मला याटाल ते गोला कर, मस्त आहे की टेस्ट, लय साईज बारके झाले, बिटक्यात झाले आंब्याच्या। मागच्या वर्षी मस्त आंबा होतं, तू एक आतमध्ये म्हणजे। चला सुरुवात तर चांगली झाली मित्रांनो आपली, बघू शकता तुम्ही। आता तुम्हाला वाटत असेल की आंबा पिकलेला आहे की नाही, पण ॲक्च्युली सगळ्याच आंब्यांना कलर येत नाही मित्रांनो। काही आंबे असतात ते अशाच कलरमध्ये पिकतात, हीच तर खासियत आहे ना, यांना रायवली आंबे बोलतात खास करून। तर मग कसे जाली झुडपात व्यवस्थित लक्ष लावावं लागतं, ते पानांच्या आड वगैरे पडलेले असतात। आणि मित्रांनो खास म्हणजे हे आंबे कुठल्याही पावडरमध्ये किंवा
केमिकलने कुठल्याही प्रकारचे पिकवलेले नसतात, तर झाडावर पिकून पडलेले असतात. त्यामुळे हे आंबे खायची मजा असते ना, ती वेगळीच असते. चालेल, काट्याने पकडलं होतं मला. आता करवंदीचे काटे होते. मित्रांनो, सुरुवात तर मस्त झाली आपली. करवंद सापडलीत बघा. करवंद रानमेवा, एक कोकणातलं करवंद बोलल्यानंतर प्रसिद्ध रानमेवा. ठीक आहे, घासारला बस नुसता. चल बस झाली, आंबा बघू. चल भेटला काय का? मित्रांनो, आंबे एवढे लागलेले आहेत नाही खांद्याला, प्रमाणाच्या बाहेरच आहेत. बघू शकतो तुम्हाला, एवढे दिसत नसतील पण दिसतात बघा थोडे थोडे. एकच खांदा जाम आहे. घे, पिकलेलाच आहे तो, असाच आंबा असते त्याचा. घे, कालवण टाकायला होईल. घे, कच्चा तर कच्चा. ही मच्छीचे कालवणात आंबा पाहिजे, त्याशिवाय मच्छीचा कालवणाला मजाच नाही. पिक्काच आहे नाही. आंबट आहे का गोरा आंबा? हा ठेव तर. मस्त आहे झालेले. आहेत का खाली पडले? खरं तर मित्रांनो, आत्ता आम्हाला एवढी आंब्यांची सवय झालेली आहे ना एवढ्या वर्षातून, म्हणजे मी वासावरून सुद्धा समजतो की हा आंबा आंबट आहे की गोड आहे. मित्रांनो, सध्या तुम्हाला माहीतच आहे की सध्या गरमीचा सीझन चालू आहे, त्याच्यामुळे घरात आपण बसलो की असं गुदमरल्यासारखं होते. कारण पंख्याची हवा आपण किती घेतली तरी ती त्या हवेची मजाच नाही, ते गरमच करते. पण एकदा की घराच्या बाहेर पडलो, अशी नॅचरल हवा घेतली, एकदम मन प्रसन्न होते. हे तुम्हाला पण माहीतच आहे. पण झाडं खूप महत्त्वाचे आहेत आपल्या लाईफमध्ये. क्लायमेट बघा कसं एकदम छान असं क्लायमेट आहे. पिकलंय ना आपण. आता उशीरच तेवढा झालाय. मे महिन्या जवळपास जात आले, म्हणजे आंबे जवळपास बहुतेक आता पिकलेलेच आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे आपल्याला एवढी काही मेहनत जास्त घ्यायला लागत नाही. एकदा की आंब्यावर झाडावर आंबे दिसले की त्या आंब्याकडे फिरायचं काम करायचं. आपण पिकलेला आहे की नाही ते आपल्याला आपोआप शोध लागतो. आंबा तोडला कधी रे? ते खराब झाला, कुसला ना पावसाला. त्या अशी झाडं आता संपून चालीत. लोक काही झाडं लावित नाही नवीन, जी आपल्या डोकऱ्याही आजूसाई लावलेली तीच झाडं आहेत. नवीन पिढी काही झाडं लावण्याच्या भांडात दिसतच नाही. आपण खूप नशीबवान आहोत की आपल्याला ही झाडं वगैरे बघायला भेटतात. पुढच्या पिढीला झाडं बघायला भेटतील ते झाडं म्युझियममध्ये दाखवायला लागतील ते समजत नाही. आणि कंडिशनच आता बिकट चालली. किती प्रमाणात झाडं अशी तुटत चाललीत. आंबा हाय पण लासालेला आहे बघ. लासालेला नको. हाय तर पिकला येऊ पण हे बघ. एवढा जास्त आला नाही आंबा. गेल्या वर्षी कमी आलता काय भेटाचा आंबा. गेल्या वर्षी सीझनच भारी होता रास आंबा. पारला आंबा कुठेतरी आवाज आला. जगली
जांभूला आलीच नाही ती, म्हणजे जांभली लेट जाम आले तर आहेत ते. कुठली ती वरची आपल्या शेतात तिकडं मग? हा ती समोर बांधा आंबाची आहे तिथे, ठीक आहे. कशी मजा नाही रे, भरपूर यावं शकता. खाऊन टाकलेलं आहे पक्ष्यांनी प्राण्यांनी, म्हणजे समजून जायचं की पिकलाय आंबा. आंबा मस्त याचं मोठं आहेत बघ, नुसते खाजीच आहेत रे. पण सकाळचं मस्त भेट असतील आंबा, कोणी असेल त्याला. गोड लागते म्हणून तर जास्त खाजी आहे ते बघ, सगळं खाऊन टाकलेलंच आहेत. पकालं नांबूवरती मस्त भरलेलं आहे. तर फणस बघू शकता तुम्ही. तर बहुतेक काढलेले आहेत फणस बघू शकतो. तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की ते काठी का लावलेले, म्हणजे काट्यांचं जे झाप लावलेले आहेत झाडाला बघू शकता. आंब्यांना पण काही जण लावतात. जो आंब्याचा किंवा फणशीचा जो मालक असतो तो हे झाप लावतो, म्हणजे जेणेकरून दुसऱ्यांनी कोणी ती फलं की फणस किंवा आंबे ते तोडू नये, पाडू नये म्हणून याला काठी लावले असं बोलतात. खराबून खाली पडलेले फणस पुसून पडलेले. खरं तर मित्रांनो यावर्षी आंबे खूप म्हणजे खूपच कमी आहेत, म्हणजे 100तून जवळपास 10 आंबे आले असतील तर ठीक, नाहीतर एवढ्याला आपली पिशवी भरली असती. 5-6 आंब्यांमध्ये फिरलो ना तर लगेच टोपली भरून झाली, एवढे आंबे भेटतात दरवर्षी. आणि यावर्षी सीझनच बंद आहे, सीझनला काय बोलणार. मध्येच पाऊस आला ना, मोहरले होते तर आंबे भरपूर, पण तो मध्येच मोहर आला आणि त्यावेळी पाऊस आला कंप्लीट, तो मोहर पूर्ण पडून गेला, म्हणजे जळून गेला, खराब झाला. त्याच्यामुळे आंबे कमीच प्रमाणात आले. मागच्या वर्षी बोलतात ना की मागच्या वर्षी जे टाकलेत आम्ही आंबे ते यावर्षी बघायला नाही आंबे. बघा व्हिडिओ शेवटपर्यंत, अजून पुढे जाऊ. बघू शकता आंबे तर भरपूर आहेत, तर मग काही खराब पण आहे. आलाच नाही वाटतं इकडे. बघू शकता मित्रांनो जाम म्हणजे जामच. आपला तर एका आंब्याखालीच काम होऊन जाईल. काम 25 झालं आहे. काम 25 मध्ये काम 26 बोलू आपण, म्हणून नाही यावं शकतं काम 26. जाम म्हणजे जामच आंबे पडलेले ते आंब्याखाली बघू शकता तुम्ही. मला तर वाटते माकड नाही तर वानर झाडावर चढ आला असेल आणि त्याच्यामुळेही झाड पडलेत आंबे जास्त. पण आंबे काही कच्चे पण आहेत, खराब पण झालेले आहेत. तर मग आंब्याची कोणाला खबरच नसेल पिकलं म्हणून, त्याच्यामुळे एवढे आंबे आहेत. नाही तर एवढे आंबे आपल्याला भेटणारच नाही. कोण ना कोण राऊंडला येऊन जाते ना आंब्यांखाली. पण आता काय आपल्या नशिबात होते ते आपल्याला भेटले. मित्रांनो चिक्याने काहीतरी डोका लावलाय, कुठल्या तरी झाडाची वेल काढली आणि आता पिशवीचं बांधण्याचं काम करतो. तर आता आंबा बघा, आंबा सेमच, कलर पण जवळपास सेम असतो, पण प्रत्येक आंब्यामध्ये काही ना काहीतरी थोडासा बदल असतो. आणि त्या थोड्याशा बदलावर आम्ही आंबा ओळखतो की कुठल्या झाडाचा नक्की आंबा आहे. आता गावात गेलो आणि पोरांना जर दाखवलं आंबे 5-6 आता वेगवेगळ्या आंब्याचे, कलर सेमच असतो आणि आकार पण जवळपास थोडा आधीमध्ये चेंज असतो, तरी पण त्याच्यावरून तो घर बसल्या आंबा ओळखू शकतो की ह्या झाडावरून आंबा काढलेला आहे, ह्या झाडावरून आंबा आणलेला आहे. आणि प्रत्येक आंब्याला एक कोडवर्ड असतो, काहीतरी नाव दिलेलं असतं. काल्या, भुऱ्या, चावण्या, कोयत्या, केल्या,
साखर बिटकी, साखऱ्या असे विविध नावाने आंबे ओळखतात. प्रत्येक झाडाला एक वेगळा नाव असतं. खबर भेटली आंबो दिसत नाही. शा आलाय काय? खावाला जाम भारी लागते गोरी आंबा. खावाला भारी लागते गोर. पिक्का आहे पडलेला असतील बघ. फिरला झेंडून बघ जरा. नेम गेला चिके तुझा. एवढ्याला आंबा पाराला भजवता एक याच्यातच. एवढी डागरा मारायला लागतं तुला. त्या झाडावर बघा कशी लायटिंग जाम आलेला आंबा. खरं म्हणजे त्या मालकाने आंबे उतरले, कैरीला घेऊन गेला विकायला, नाहीतर अजून भरला होता आंबा. जामच आला होता. करते का नाही का मनाच्या वाल लागते ते काय समजेल. तिक्क दोघं कारला डागऱ्या शिकायला. हा कलर बघा या आंब्याचा. याला राते आंबा बोलतात. जाम भारी लागते. भीक नाही जरा नाही. टेस्ट भारी लागते आंब्याची. बघा मित्रांनो, नुसतं बघशील तिकडे आंबेच आंबे आहेत. खरं तर 5-6 वर्षापूर्वी अजून जास्त झाडं होती, पण या 5-6 वर्षात काही मरून गेली, काही तुटली झाडं. आहे काय? नंतर मित्रांनो आम्ही स्वतःला लकी म्हणतो, कारण अजूनपर्यंत आम्हाला सध्या तरी अशा वातावरणाचा अनुभव घ्यायला भेटतो. शहरांमध्ये आज सध्या काय अवस्था चालली ते तुम्हाला माहितीच आहे. रस्ता बघा मित्रांनो कसा एकदम डेंजर होता. बघा मित्रांनो आंब्याचं झाड किती मोठा आहे. तो एकाच झाडाने किती जागा व्यापलेली आहे बघा. किती पसरलाय बघा. आणि आलाय पण भरपूर, म्हणजे भरपूर आला होता. पण आता तो कैरीला काढून टाकले काही आंबे. कमीच आहेत आंबे आता. बघू शकता हा ओल आहे. काही जण ह्याला नाला पण बोलतात. पावसाळ्यात पूर्ण पाणी वाहत असतो याच्यातून. सध्या सुकलेला आहे तो. पावसाळ्यात वातावरण एकदम भारीच असतं. तर ना हा आंबा पण तितकाच गोड आहे, पण कोणतरी आपल्या अगोदर राऊंड मारून गेलेलं आहे, त्याच्यामुळे आंबा भेटेल आपल्याला काही गॅरंटी वाटत नाही. एक आहे खराब आहे का कसला आहे का आयडिया नाही. खराब आहे. कोणतरी फिरून गेला जिक्याचे का. हा एक भेटलाय वाटतंय बघ. हाय हा एक भेटलाय बघ. हा खाजे आहेत रे, जास्त खालेलेच आहेत बहुतेक. रान कोंबरे वातकारलेले आहे बघ. कुठे आंबा खालीला वाटते का? चांगलं आहे. तर बघू शकता एकदम डॅशिंग दिसतो बघा बघायला आंबा. आणि चवीला पण तितकाच भारी आहे. रस्ता बघा मित्रांनो कसं एकदम डेंजर आहे. तुम्हाला बाजारात सहज आंबे भेटतात.
भले तुम्ही पैसे काय त्याच्यासाठी भरता, पण त्यामागची मेहनत काय असते ते आज बघून घ्या तुम्ही. ती रानावनातून डोंगरातून आंबे आम्ही आणतो. तो डोंगर आपण पार करून ह्या बाजूला आलेलो आहेत बघा. समोर काय बघ, इकडे काय बघ, इकडे आहे. कुठलेलं आहे तरी जायला. गुमऱ्या खाली भेटतील का? त्या गुमऱ्या खाली भेटतील. उतरवलं त्याला पण. एक आंबा नाही तिथे. समोर दुकान आंबा तो चांगला नाही, खराब आहे का? फुटलेला घ्यायच नाही चिकिया. मस्त आहे, थोडा फुटलेला आहे. कसला बिकाय काय आहे, कच्चा आहे. बघू ना ते वर फाटून तुझ्याशी. ताना हलवजा बघजा पहिला ताना. हे आहेत ते मार्क. एकच खांदा बघ भरलाय कसला. जाम आलन पण. कोण आहे? रानकोंबरे. रानकोंबऱ्या म्हटलं थांब थांब थांब. म्हटलं माणूस आहे काय? थांब. आवाज लगेच समजतं रानकोंबड्यासाठी. ते बघ रानकोंबडे आहेत मित्रांनो, बघू शकता तुम्ही. दिसत नाही, आतमध्ये शिरलेत मित्रांनो. हा आंबा बघा, बघायला एकदम नॉर्मल साधा आंबा दिसतो. याला मी मुंगली बोलतोय. आंब्याला खास नाव मुंगली. तो एक आहे बघ, पण एवढा खायला गोड लागतो ना, प्रमाणाच्या बाहेरच. जाम भारी लागतो गो खायला. यावर्षी कमीच आला. साईज पण आत्ता छोटी व्हायला लागली. पूर्वी मोठा आंबा असायचा. तर मित्रांनो खूप आंब्यांचे अशा साईज बदलल्यात सध्या, कारण खूप वर्षे झालीत त्यांना पण. त्याच्यामुळं काही आंबे जे मोठी अशी फळं होती ती छोटी झालीत. काहींची चवसुद्धा बदलली. काही आंबट लागायचे आता ते गोड लागायला लागलेत. वातावरणाचाच परिणाम आहे मित्रांनो. हा एक आहे बघ मस्त मुंगली. कच्चा आहे.
नाही करता आपल्याला बऱ्यापैकी आंबे मिळालेले आहेत. म्हणजे खाण्यापुरते तर म्हणजे खाण्यापुरते नाही तर जास्तच मिळाले आहेत. आता खोटं कशाला बोलायचं की तुम्हाला द्यायला लागतील, आहे ते आहे, बरोबर ना. तर द्या तुम्ही पण मित्रांनो आमच्या गावाला व्हिजिट नक्की येऊन, फक्त फिरून जायचं आहे बस. कोण काय बोलणार नाही. एक फक्त स्वतःची पिशवी आणा आणि फिरण्याचा आनंद घ्या वातावरणात आणि आंबे घेऊन जा. आपलं करवंदीचं झाड सापडलेलं आहे बघ. लय करवंद आहेत पण कच्चे आहेत, अजून पिकली नाहीत ती. आत्ताशी पिकाची सुरुवात झाली म्हणजे तिकडे जावाचा काय नको घ्या दंडाला, नको नाही. खरं तर मित्रांनो अजून एक तिकडे त्या बाजूला पण डोंगर आहे, त्याच्या पलीकडे अजून एक डोंगर आहे. म्हणजे आपल्याला काय आंब्यांची कमीच नाही आमच्याकडं. आता आम्हाला एवढाच कामापुरते झालेले आहेत, त्यामुळे आम्ही तिकडे काही जात नाही त्या डोंगरावर. आता तर इकडेच ह्या एरियामध्येच आपल्या कामापुरते भेटलेत, त्याच्यामुळे काय आम्ही जास्त त्रास घेत नाही. आम्ही परतीचा प्रवास सुरू करतो. चिक्या पण कंटाळलेलं आहे. अजून 2 डोंगर आहेत. ह्या डोंगराच्या पुढे अजून त्याच्या पुढे पण आहे डोंगर. तर एवढे एरियातच किती आंबे आहेत बघा. आणि ते जर आलेले असते तर माहीतच आहे आता तुम्हाला, टोपला भरून भेटतात नुसतं राऊंडला गेलो तरी. थांब आता पाणी आणलाय तो पिऊनच जाऊया. आता काय ठेवायचं तो पाणी, घरी कुठे रिटर्न नेतं तो. कच्ची आहेत अजून, पिकली ना. चिकेला कच्ची पुरत नाही भाव. मित्रांनो तुम्ही बघू शकता त्या शेतात आमचे पीच आहे. खेळण्याचा आनंद सुद्धा आम्ही निसर्गरम्य वातावरणात घेतो बघा. म्हणजे आम्ही खूप लकी आहोत. मला एक पिशवी घ्यायला लागेल. चिक्या दमला आमचा. टोक्या एक नाही आंबा बार का जायचं मोठं मेन कारला आंबा त्याचं. चिक्कू पण एक चिक्कूने ठेवला बघ. चिक्कू एक काही 2 दिसतात ठेवलं कोपर्यंत. कोणी गणीने काढलं. कोकम एक नाही खपलं. कोकम पण फणस कोणतरी इथे उरवलेलं दिसते. दाणा चलो मंडळी, आता आपला परतीचा प्रवास सुरू झाला. म्हणजे जवळपास आपण आता गावाकडे पोचलेलो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितले असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब पण करा, कारण अशाच आपल्या नवीन व्हिडिओ येतच राहतील. आणि व्हिडिओ कशी वाटली आणि आमच्याकडचं वातावरण कसं वाटलं ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. चला धन्यवाद. नुसती जास्वंदीचीच फुलं दिसतात. आता गावाची सुरुवात झाली, म्हणजे घरांची सुरुवात झाली बघा. ते वातावरण बघा कसं, नुसती झाडच झाडं.